हॅलो स्टुडंट्स, थोडंसं टेक्निकल अडचणी आल्यामुळे मला बोर्डवर शिकवता येत नाही आहे आणि म्हणून मी असं तुम्हाला दोन लेक्चर्स अशी होती. तर या अशा पद्धतीने शिकवते, पण मला ह्याचं बरंचसं यूज पण होऊ शकतो अशा व्हिडिओचा, कारण की मला बुकमधूनच शिकवणं होतं. ॲक्च्युली थेरॉटिकल पार्ट होता. तर ठीक आहे. सो काय शिकत आहे आपण लक्षात घेऊया. आपण वेव ऑप्टिक्स हा टॉपिक शिकत आहे. कोणता टॉपिक शिकत आहे आपण? वेव ऑप्टिक्स हा टॉपिक आपण शिकत आहे. या वेव ऑप्टिक्समध्ये आपण आधी इंटरफरन्स बरीच साधी माहिती पाहिली, पण त्याच्यानंतर आपण इंटरफरन्स या टॉपिककडे वळालो आहेत. आणि इंटरफरन्स डेमॉन्स्ट्रेट करणारा पहिला एक्सपेरिमेंट YDSE हा एक्सपेरिमेंट आपण स्टडी केला आहे. सो इथपर्यंत आपण आलो आहे. आता असं लक्षात आलं की ज्या वेळेस इंटरफरन्सबद्दल माहिती आली की दोन सोर्सेस जर का आपण घेतले तर त्या दोन सोर्सेस आपले स्वतःचे वेव्ज इमिट करतील आणि या वेव्सपासून इथे एक अशा पद्धतीचा इंटरफरन्स पॅटर्न दिसेल. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये डार्क ब्राईट असे एक अल्टरनेट येणारे बँड्स असतात. मग विचार येतो, यार सर आमच्या घरी पण तर असे दोन बल्ब्स आम्ही लावलेले आहेत. ठीक आहे ना, बल्ब्स लावलेले आहेत. ठीक आहे ना, काही समथिंग लाईक दिस. ठीक आहे ना, ह्या दोन बल्ब्समधून सुद्धा वेव्स तर बाहेर निघतच असतील ऑफकोर्स. मग ह्या दोन वेव्सचं जेव्हा इंटरफरन्स होईल तर आमच्या समोरच्या भिंतींवरती असे ब्लॅक अँड व्हाईट किंवा असे डार्क ब्राईट असे बँड तर कधी आम्हाला दिसले नाही. म्हणजे दोन सोर्स असूनही आपल्याला इंटरफरन्स प्रत्येक वेळेस तर दिसत नाही. आमच्या घरी दिसत नाही, म्हणजे बरेच वेळा दिसत नाही. यंगच्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही म्हणताय म्हणून दिसत असेल कदाचित, पण मात्र रिॲलिटीमध्ये असं दिसतच नाही आहे. याच्या मागचं कारण काय? सो हे आपल्याला आजचा टॉपिक आहे आपला, की मग जिथे कुठे दोन सोर्सेस असतील लाईटचे त्या ठिकाणी आपल्याला इंटरफरन्स होताना का दिसत नाही. सो इंटरफरन्स होण्यामागे काही कंडिशन्स आहेत. ठीक आहे ना, त्या कंडिशन्समुळे आपल्याला एक स्टेडी म्हणजे स्थिर राहणारा एक इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला दिसत असतो. या कंडिशन्स कोणत्या आहेत, या कंडिशन्स कशा आहेत याच्यावर आपल्याला स्टडी करायचं आहे. सो तुमच्याकडे मी मुद्दामच बोर्डबुकमधून हा टॉपिक कव्हर करतो आहे. ठीक आहे ना. सो कंडिशन्स फॉर ऑप्टेनिंग वेल डिफाईन अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. वेल डिफाईन म्हणजे एकदम क्लिअर ब्राईट बँड दिसणे, डार्क बँड दिसणे. ठीक आहे ना, असं वेल डिफाईन. आणि स्टेडी म्हणजे स्थिर राहणे, म्हणजे आपल्याला समजेपर्यंत. नाही तर फॅनला 3 ब्लेड्स आहेत, पण तो फॅन फिरत असताना आपल्याला तीन ब्लेड्स दिसत नाही, ते मिक्स झालेलं दिसतं. सो जर का आपण स्टेडी ठेवलं तरच आपल्याला ते 3 बेंड दिसतात. तर तशाच पद्धती इंटरफरन्स पॅटर्नमध्ये सुद्धा इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी असेल तरच तो आपल्याला दिसतो. ठीक आहे ना. मग ह्या काय कंडिशन्स आहेत, या कंडिशनवर आपल्याला आपली चर्चा घडून आणायची आहे आणि पाठांतरसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे, कारण की हे बोर्डला येणार आहे. द 2 सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहरंट. लाईटमध्ये असणारे जे काही सोर्सेस आहेत ते 2 सोर्सेस, ठीक आहे ना, लाईटचे 2 सोर्सेस कोहरंट असले पाहिजे. कसे असले पाहिजे? कोहरंट असले पाहिजे. पण सर हे कोहरंट शब्द जो आला, हा कोहरंट शब्द आम्हाला काही लक्षात आलेला नाही. कोहरंट असले पाहिजे हे आम्ही पाठ करून टाकलं. चला, 2 सोर्सेस स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न होण्यासाठी 2 सोर्सेस कोहरंट असले पाहिजे. द सोर्सेस शुड बी कोहरंट. ठीक आहे, पण कोहरंट म्हणजे काय? तर कोहरंट म्हणजे असे सोर्सेस, ठीक आहे ना, असे सोर्सेस की ज्यांच्यामध्ये असणारा एकतर फेज डिफरन्स हा एकतर 0च असावा, की चला पहिल्या सोर्समधून जर का क्रस्ट आली असेल तर त्याच वेळी तशीच क्रस्ट दुसऱ्या सोर्समधून सुद्धा आली पाहिजे. हे पहिली कंडिशन्स. किंवा जर का यांच्यामध्ये काही फेज डिफरन्स असेल तर तो फेज डिफरन्स टाईमनुसार कॉन्स्टंटच असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस जर का तिथे क्रस्ट तिकडे क्रस्ट असं कंटिन्यू तिच्यामधून असलं पाहिजे. अशा 2 सोर्सेसला एक कोहरंट सोर्सेस असं म्हटलं जातं. नाही आलं सर लक्षात? परत एकदा ऐका विद्यार्थ्यांनो, की कशाला म्हणायचं कोहरंट सोर्सेस? की असे सोर्सेस की ज्यांच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स हा एकतर 0 असला पाहिजे किंवा फेज डिफरन्स हा कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे विथ टाईम. ठीक आहे. मग काय होईल तर याची खासच गंमत आहे की जर का दोन्ही कोहरंट सोर्सेस असतील तर कशा पद्धतीने इंटरफरन्स पॅटर्न तयार होईल. सर बघूया आपण इथे. दिस इज इसेन्शियल कंडिशन. ही खूप महत्त्वाची कंडिशन आहे फॉर गेटिंग सस्टेन इंटरफरन्स पॅटर्न. याच्यामुळे सस्टेन स्थिर असणारा एक इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला दिसणार आहे. ॲज वी हॅव सीन द वेव इमिटेड बाय द 2 कोहरंट सोर्सेस आर ऑलवेज इन फेज or have the constant phase difference between them at all time.
ठीक आहे ना, नाही ऐकलं सर, आम्ही काहीच नाही ऐकलं, तुम्ही वाचलं फक्त, आम्ही ऐकलं नाही. ॲज वी हॅव सीन द वेव्ह इमिटेड बाय द टू कोरंट सोर्सेस आर ऑलवेज इन फेज. मी तुम्हाला आताच डेफिनेशन शिकवली कोरंट सोर्सेसची. कोरंट सोर्सेस कशाला म्हणायचं, तर कोरंट सोर्सेस म्हणजे असे दोन सोर्सेस की ज्यांच्यामध्ये असणारा फेज एकतर 0 असतो, ठीक आहे ना, किंवा ऑलवेज इन फेज म्हणजे फेज डिफरन्स 0 असतो, किंवा हॅव द कॉन्स्टंट फेज डिफरन्स. अशा सोर्सेसला आपण कोरंट सोर्सेस म्हणायचं. कोरंट सोर्सेस जे असतात, ठीक आहे ना, तर कोरंट सोर्सेस जे असतात, तुम्ही इथे बघा, इथे मी अंडरलाईन पण करत आहे, कोरंट सोर्सेस जे असतात दे आर ऑलवेज इन फेज म्हणजे फेज डिफरन्स 0 असतो, ऑर हॅव कॉन्स्टंट फेज डिफरन्स किंवा त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स कसा असतो, कॉन्स्टंट असतो बिटवीन देम ॲट ऑल टाइम्स, प्रत्येक वेळेस, ठीक आहे ना. If phase and phase difference vary with time, the position of maxima and minima will also changes with time. म्हणजे काय करायचं आहे बघा, याला लक्षात ठेवण्याची गायडा सांगतो की काय कंडिशन आहे पहिली बेटा. अरे सर, पहिली कंडिशन तर एकदम सोपी आहे. पहिली कंडिशन अशी आहे की सोर्सेस शुड बी कोअरंट, टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोअरंट, ठीक आहे. आणि आता याला लक्षात कसं ठेवायचं की कोहरंट सोर्सेसबद्दल माहिती लिहायची आपल्याला की ते सोर्सेस कोहरंट असायला पाहिजे. पण माहिती कशी द्यायची बघा, जर का समजा ते कोहरंट नसतील, इफ द फेजेस अँड फेज डिफरंट व्हॅरी विथ टाईम म्हणजे ते कोहरंट सोर्सेस नाही आहेत, द पोझिशन ऑफ मॅक्सिमा मिनिमा विल ऑल्सो चेंजेस विथ टाईम. म्हणजेच काय होईल, ज्या ठिकाणी फेज 0 होता त्या ठिकाणी थोड्या वेळाने काहीतरी फेज येईल, फेज डिफरन्स होत राहील, फेज डिफरन्स कॉन्स्टंट राहणार नाही. मग फेज डिफरन्स 0 असेल तर मॅक्सिमा, आणि फेज डिफरन्स जर का ऑड मल्टिपल ऑफ पाय असेल तर मिनिमा बनत असतो. जर का तिथे नेहमी कधी फेज डिफरन्स 0, कधी फेज डिफरन्स पाय, कधी फेज डिफरन्स 2 पाय, कधी फेज डिफरन्स 3 पाय असं एकाच ठिकाणी वारंवार घडत आहे, तर त्याच पॉईंटला आपल्याला मॅक्सिमा मिनिमा असं मिळत जाईल, ठीक आहे ना. विल ऑल्सो चेंजेस विथ टाईम आहे ना, तर त्या एकाच पॉईंटला नाही लक्षात आलं. चला एकदा परत मी थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की यार कुठेतरी इथे सोर्सेस आहेत S1 आणि S2 आणि हा तो पॉईंट आहे, ठीक आहे ना. या पॉईंटला S1ने आधी क्रस्ट पाठवला आणि S2ने त्याच ठिकाणी ट्रप पाठवला, ठीक आहे. मग क्रस्ट आणि ट्रप्समुळे येथे काय झालं, तर इथे डार्क पॉईंट तयार झाला. मग फेज जर का कॉन्स्टंट असेल तर थोड्या वेळाने परत इथे या व्हेवचा क्रस्ट आणि या सोर्सचा ट्रफ असेल, मग डार्कच राहील. थोड्या वेळाने आणखी टाईमसोबत बदलत गेलं तर क्रस्ट ट्रफ म्हणजे इथे फेज जो येणार आहे या पॉईंटला हा फेज डिफरंट कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे हा नेहमी इथे डार्क पॉईंट देणार आहे. ओके सर, पण जर का समजा टाइम सोबत, लक्षात घ्या, टाइम सोबत जर का इथलचा फेज डिफरन्स कॉन्स्टंट नसेल तर इथे कधी डार्क बँड येईल, कधी ब्राईट येईल, कधी डार्क येईल, कधी ब्राईट येईल, आणि टाइम सोबत पटपट बदलत जाईल. डार्कचा ब्राईट, ब्राईटचा डार्क, ब्राईटचा डार्क, डार्कचा ब्राईट असं पटपट बदलता येईल. म्हणजे इथे ना धड ब्राईट बँड दिसणार ना धड डार्क बँड दिसणार. मग असं आपल्याला अल्टरनेट ब्राईट बँड, डार्क बँड असे दिसणारच नाही, तिथे नेहमी बदल होत जाणार आहे, ठीक आहे ना. मग अशा कंडिशन्समुळे तिथे इंटरफरन्स पॅटर्न आहे हे आपल्या लक्षातच येणार नाही. ओके, सो काय सांगतोय मी, तर आपण काय करतोय लक्षात घ्या, आपण कंडिशन शोधतोय. काय शोधतोय, कंडिशन्स. कशासाठी कंडिशन्स शोधतोय आपण, तर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसाठी. सो कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, ठीक आहे ना. सो कसं लक्षात ठेवायचं हे पण मी इथे सांगत आहे तुम्हाला. पॅटर्नचं यन राहिलं पॅटर्न. सो पहिली कंडिशन्स पहा माझ्या मित्रांनो. पहिली कंडिशन आहे सोर्सेस शुड बी कोहरंट. ही पहिली कंडिशन आहे, सोर्सेस शुड बी कोहरंट. आणि कोहरंट सोर्सेस कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहीतच आहे. आता काय लिहायचं पॉईंट याच्यामध्ये, इफ द सोर्सेस आर नॉट कोहरंट, जर का समजा सोर्सेस कोहरंट नाहीत तर काय म्हणतो, कोहरंट सोर्सेस, if the phase and phase difference vary with time, the position of maxima and minima will also changes with time and interference pattern will not be steady. मग हाच पॉईंट आपल्या इथे बनवायचा आहे. if the sources are not coherent, then position of maxima
मॅक्सिमा अँड मिनिमा, तुम्ही डार्क बँड आणि ब्राईट बँड असं सुद्धा लिहू शकता, मॅक्सिमा अँड मिनिमा चेंजेस विथ टाईम. ठीक आहे ना, म्हणजे मॅक्सिमा आणि मॅक्सिमा अँड मिनिमा हे टाईमसोबत चेंज राहील. अँड इंटरफरन्स पॅटर्न should not be steady. Okay, if the sources are not coherent, जर का sources coherent नसतील, the position of maxima and minima changes with time and interference pattern should not be steady. सो एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि समजूनही घ्यायचं आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की पहिली कंडिशन काय आहे. सर पहिली कंडिशन सोपी आहे, टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहरंट. दिस इज इसेन्शियल कंडिशन फॉर गेटिंग सच इंटरफरन्स पॅटर्न. What is coherent? As we see, we have emitted by the two coherent sources are always in phase or have the constant phase difference between them at all time. Okay. If the phase and phase difference vary with time, means the sources are not coherent. The position of maxima minima will also changes with time and interference pattern will not be steady. For this reason, it is preferred that two secondary source used in interference pattern are derived from the single original source of light. बघा, आणि म्हणून मग आपण काय केलं होतं, तर तुम्हाला आठवत असेल की आपण दोन सोर्सेस जे बनवले होते, ठीक आहे ना, दोन सोर्सेस जे बनवले होते ते एका सिंगल सोर्सपासून बनवले होते. म्हणजे हा याने पाठवला क्रस्ट, हा आला ट्रफ, मग हा पाठवला क्रस्ट, मग हा आला ट्रफ, मग हा पाठवला क्रस्ट, मग हा आला ट्रफ. मग दोन्ही सोर्सेसवर एकाच वेळी क्रस्टच येईल. म्हणजे ह्या सोर्समधून पण क्रस्टच बाहेर निघतोय, या सोर्समधून पण क्रस्टच बाहेर निघतोय. म्हणजे दोन्ही सेम फेजमध्ये असतील किंवा दोघांचा फेज डिफरन्स जो असेल तो कॉन्स्टंट असेल आणि इंटरफरन्स पॅटर्न जो आपल्याला मिळेल तो स्टेडी असेल. सो ही कंडिशन आहे पहिली की सोर्सेस शुड बी कोहरंट. सो आपल्या घरातले जे लाईट्स आहेत ते कोहरंट असतील याची काही गॅरंटी नाही आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये इंटरफरन्स पॅटर्न दिसून येत नाही. ठीक आहे ना. इथे मध्ये काही न्यूमेरिकल्स दिलेले आहे आणि इथे एक छोटासा पॉईंट आहे जो इम्पॉर्टंट आहे, इंटरफरन्स ड्यू टू द थिन. पण हे बॉक्सेसमध्ये आपण नंतर जाऊया, आपला टॉपिक आपण कंप्लीट करूया पुढे. पुढची कंडिशन्स, ठीक आहे ना, की एक तर पार्ट झाली की सर सोर्सेस शुड बी कोहरंट. दुसरी, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनो मीन्स सिंगल, chromatic means color. As can be seen from the condition of for bright and dark fringes, the position of these fringes as well as width of the fringes depends on the wavelength of the light and the fringes of the different color are not coincident. मी माझ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ही गोष्ट समजून सांगतोच. हे इक्वेशन्स यांनी दिलेले आहेत, पण कसं लिहायचं हे मी तुम्हाला लिहून देणारच आहे. द रिझल्टंट पॅटर्न कंटेन कलर्ड ओव्हरलॅपिंग बँड्स. इन फॅक्ट ओरिजिनल यंग्स एक्सपेरिमेंट वॉज द पिन होल नॉट स्लिट अँड फॉर द सनलाईट प्रोड्युसिंग कलर इंटरफरन्स पॅटर्न. ओके सर, हे वाचलं आम्ही, आम्हाला काही एवढं फारसं लक्षात आलं नाही. आपल्या नोट्समध्ये आपण पाहूया की याला कसं आपण घेणार आहोत. ठीक आहे. सो कसं लिहिणार आपण दुसरी कंडिशन्स. दुसरी कंडिशन आहे की सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. हे सोर्सेस मोनोक्रोमॅटिक असायला पाहिजे. आता मी माझ्या स्टाईलने सांगत आहे की काय करायचं, की जर नसतील तर काय होईल. इफ सोर्सेस आर नॉट मोनोक्रोमॅटिक, जर का आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स बनवला, नॉट मोनोक्रोमॅटिक, ठीक आहे ना, जर का ते मोनोक्रोमॅटिक नसतील, ठीक आहे ना, देन interference produce is the mixture of different interference
mixture of different interference pattern of different colors. ठीक आहे ना. सो हा जो इंटरफरन्स पॅटर्न बनेल, हा इंटरफरन्स पॅटर्न वेगवेगळ्या कलरचे इंटरफरन्स पॅटर्नचं एक वेगवेगळ्या इंटरफरन्स पॅटर्न जे वेगवेगळ्या कलरपासून बनलेले आहेत त्यांचं एक मिक्सचर असेल. सो द पॉइंट फॉर रेड कलर becomes bright may be simultaneously dark for other कलर. म्हणजे एका कलरसाठी जो पॉइंट ब्राईट होता, दुसऱ्या कलरसाठी तोच पॉइंट डार्क पण असू शकतो. हो की नाही? असं होऊ शकतं, कारण की आपण वेगळे कलर तिथे पाठवतो तर वेगवेगळ्या कलरचे वेगळे डिफरंट इंटरफरन्स पॅटर्न तिथे बनतील आणि वेगळे इंटरफरन्स पॅटर्न बनले तर त्याचा अर्थ असा होईल की तिथे एका कलरसाठी जर का ब्राईट बँड असेल तर तोच डार्क बँड असेल दुसऱ्या कलरसाठी. अँड इंटरफरन्स may interference not be sustained and well defined. ठीक आहे ना. आपण एक कुठला तरी इंटरफरन्स पॅटर्न तिथे व्यवस्थित सांगू शकणार नाही. ठीक आहे ना. सो इज दॅट सिम्पल. ठीक आहे ना. हे सोपं आहे की नाही, की मोनोक्रोमॅटिक असला पाहिजे आणि जर का मोनोक्रोमॅटिक नसेल तर जो इंटरफरन्स पॅटर्न येईल इंटरफरन्स पॅटर्न इज द मिक्सचर ऑफ डिफरंट इंटरफरन्स पॅटर्न ऑफ डिफरंट कलर्स. सो द पॉइंट फॉर द रेड becomes bright may be simultaneously dark for the other colors and interference not be sustained and well defined. ओके, एकदम सुटसुटीत लँग्वेजमध्ये आणि मोजक्या शब्दामध्ये हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. मग आपल्या घरामध्ये असणारे जे दोन सोर्सेस लावले हे अगदी मोनोक्रोमॅटिक तर नाहीच आहेत आणि मोनोक्रोमॅटिक नसल्यामुळे ते पॉलिक्रोमॅटिक आहे, त्याच्यामध्ये डिफरंट कलर्स आहेत आणि पॉलिक्रोमॅटिक असल्यामुळे आपल्या समोरच्या भिंतीवर अनेक कलरचे इंटरफरन्स पॅटर्न तयार झालेले आहेत, पण ते आपल्याला समजत नाहीत की ते इंटरफरन्स पॅटर्न आहे का, कारण की जिथे डार्क बँड यायला पाहिजे होतं एका कलरमुळे तिथे दुसऱ्या कलरचा ब्राईट बँड आहे, त्याच्यामुळे ते मिक्सर झालेलं आहे पूर्ण एक. आणि सो आपल्याला तिथे इंटरफरन्स पॅटर्न त्या भिंतीवर दिसलेला नाही आहे. ठीक आहे ना. इज दॅट क्लिअर? सो अशा पद्धतीनं 2 पॉईंट्स आपण क्लिअर होऊन टाकलेच. आणि इथे एक पॉईंट आहे तो तुम्ही बघा की ओरिजिनल यंग्स एक्सपेरिमेंट वाज विथ पिन होल. ठीक आहे ना. मी सांगितलं आहे कालच्या लेक्चरमध्ये की तो जो यंग्स एक्सपेरिमेंट केला आहे तर जे 2 सोर्सेस आपण घेतले होते ते पिन होलने बनवले होते ॲक्च्युली यंग्सने. मग नंतर आपण त्याला ब्लेडने स्लिट केलं होते आणि त्याने मोनोक्रोमॅटिक नाही, त्याने सनलाईट वापरला होता. यंग्सने सुरुवातीला सनलाईट वापरला होता आणि सनलाईट वापरल्यामुळे त्याला जो इंटरफरन्स पॅटर्न मिळाला होता तो कलर मिळाला होता आणि जो सेंटर पॉईंट होता तो व्हाईट होता. सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर का समजा आपण मोनोक्रोमॅटिकच्या जागी पॉलिक्रोमॅटिक लाईट सोर्स वापरले तर सेंटरला काय मिळेल, तर सेंटरला डेफिनेटली ब्राईट बँडच मिळेल, परंतु तो ब्राईट बँड कोणत्या कलरचा असेल तर तो व्हाईट कलरचा असेल, कारण की सगळ्या कलरसाठी सर्वच कलरसाठी सेंटरला ब्राईट बँडच असणार आहे. कोणत्याही कलरसाठी सेंटरला डार्क बँड येणार नाही, सेंटरला सगळ्यांची ब्राईट बँड येणार. म्हणून मग सगळे कलर आपल्याला सेंटरला दिसतील आणि सगळे कलर जर एकत्र दिसत असतील तर तो व्हाईट कलर असतो. ठीक आहे. सो ही गोष्टसुद्धा आपल्या लक्षात आलेली आहे. तिसरी कंडिशन काय आहे की आपल्याला वेल डिफाईन आणि सस्टेन स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवायचा असेल तर एकदम सोपी आहे. 2 इंटरफेअरिंग वेव्हज मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड. अरे वा, ही खूप चांगली आहे, ही जी कंडिशन आहे खूप चांगली आहे आणि याच्यावर आपल्याला थोडासा अभ्यास पण करायचा आहे न्यूमेरिकल समजून घेण्याच्या आधी. ठीक आहे ना. सो पण सध्या आपण याला लक्षात ठेवूया. ठीक आहे ना. काय आहे तर ही एकदम सोपी आणि सहज लक्षात राहण्यासारखी आहे आणि तिचं एक्सप्लेनेशन पण मी पहिले देणार आहे, मग नंतर आपण बोर्ड बुकमध्ये पाहूया त्याला. सो 3 नंबरची कंडिशन. ठीक आहे ना. मी सिंपल लँग्वेजमध्येच बनवतो नोट्स. सोर्सेस शुड हॅव सेम
ॲम्प्लिट्यूड. सो समोरचं समजून घेईल तुम्हाला काय म्हणायचं आहे. ॲम्प्लिट्यूड सोर्सला नसतं तर सोर्सेसमधून निघालेल्या व्हेव्जला असतं. सो सोर्सेस शुड हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. ओके, सो कसं काय सर हे एकदा लक्षात घेऊया आपण, ठीक आहे ना. तर हे एकदम सिंपल आहे बाळांनो. बघा, ही एक वेव्ह चालली, या पॉईंटला आली, हिचं ॲम्प्लिट्यूड A1. इथे दुसऱ्या सोर्समधून वेव्ह चालली, ही अशी असेल, तिचं ॲम्प्लिट्यूड A2. म्हणजे या ठिकाणी दोन ॲम्प्लिट्यूड आले तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड होईल R = अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस टॉईस A1 A2 कॉस थिटा. थिटा म्हणजे त्या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स. आता समजा दोन्हीही सेम फेजमध्ये आले असतील, ठीक आहे ना. बघा, जिथे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार आहे त्या ठिकाणी सेम फेज असेल, म्हणजे कॉस थिटा सेम फेजमध्ये असेल तर कॉस 0 इज 1. सो हे होईल अंडर रूट A1 प्लस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. कारण की कॉस थिटा झालं 1, ठीक आहे ना. कॉस थिटा झालं 0 तर कॉस थिटा झालं 1. आणि हे होईल मग A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस टॉईस A1 A2 म्हणजे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस टॉईस AB म्हणजे A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच रिझल्टन आला आपला A1 प्लस A2, ठीक आहे ना. आता जर का दोन्ही सारखेच असतील A1 आणि A2 = A, ठीक आहे ना, तर या ठिकाणी सरळ सरळ टॉईस येईल, म्हणजे हा असेल ड्राईक बँड. ओके, काही शंका नाही. जर का A1 प्लस A2 असतं तरी पण इंटेन्सिटी मॅक्सिमम आली असती, ठीक आहे ना. आता मधामध्ये हे डिस्टर्बन्स बाजूला करतो. पण जर का या ठिकाणी अपोजिट फेस असता, ठीक आहे ना, अपोजिट फेस असता, तर हे जे कॅल्क्युलेशन आहे इथे कॉस असता 180, कॉस 180 असतं -1, हे झालं असतं -2 आणि इथे R जो मिळाला असता तो मिळाला असता A1 - A2. चला, हे ॲम्प्लिट्यूड काहीतरी घेऊया आपण 4 सेंटीमीटर आणि हे ॲम्प्लिट्यूड घेऊया आपण काहीतरी 3 सेंटीमीटर. तर मला सांगा, यांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर ही 1 सेंटीमीटर असेलच ना, म्हणजे तिथे काही ना काहीतरी ॲम्प्लिट्यूड असेलच. पण इमॅजिन करा जर का A1 आणि A2च्या किमती सारख्याच असतील, हे पण 4 सेंटीमीटर हे पण 4 सेंटीमीटर, तर यांची सबस्ट्रॅक्शन किती होईल? 0. म्हणजे 0 ॲम्प्लिट्यूड म्हणजे इंटेन्सिटीसुद्धा 0, इंटेन्सिटीसुद्धा 0. आणि इंटेन्सिटी 0 तर याचा अर्थ तिथे डार्क मीन्स डार्कच असेल, आहे ना. म्हणजे जर का आपण दोन सोर्सेसचं ॲम्प्लिट्यूड सेम घेतलं तर डार्क म्हणजे डार्कच मिळणार आहे ना. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्नमध्ये सुरुवातीला जर का आपण A1 A2 सेम नाही घेतले, ओके, लक्षात घ्या, A1 A2 सेम नाही घेतले तर आपल्याला ब्राईट दिसेल, नो प्रॉब्लेम. पण डार्क थोडासा ब्राईट दिसेल, डार्क आहे ना तो थोडासा ब्राईट दिसेल. का? कारण की सबस्ट्रॅक्शन डायरेक्ट 0 नाही होणार. पण जर का ॲम्प्लिट्यूड तुम्ही सेम घेतले, A1 आणि A2 जर का तुम्ही सेम घेतले तर काय होईल गड्यानो? तर तुम्हाला डार्क म्हणजे डार्कच दिसेल, बिलकुल डार्क दिसेल, है ना. म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न एकदम क्लिअर समजून घेता येईल आपल्याला. ओके, चला मी ह्या पॉईंटवर परत आलो आहे की 2 इंटरफेरिंग वेव्ज मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड. दोन इंटरफेरिंग वेव्ज जे आहेत त्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम असायला पाहिजे. ओनली इफ द ॲम्प्लिट्यूड आर इक्वल द इंटेन्सिटी ऑफ डार्क फ्रिंजेस इज 0 अँड द कॉन्ट्रास्ट बिटवीन द ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस विल बी मॅक्सिमम. ओके सर, हे तर समजलं. पण आता माझ्या लँग्वेजमध्ये हा पॉईंट मी कसा नोट करून देतोय ते बघूया. ओके, चालेल. सो तिसरा, सोर्सेस शुड बी सेम ॲम्प्लिट्यूड, ठीक आहे ना. इफ नॉट, इफ amplitude of two waves of two sources are not same, then dark point should have some intensity and some intensity. तिथे सम इंटेन्सिटी, मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करत नाही, तुम्ही समजून घेत असाल. इथे सेम इंटेन्सिटी, ठीक आहे ना. पॉईंट शुड हॅव द सम इंटेन्सिटी, सम नॉट सेम, सम इंटेन्सिटी, ती थोडीशी इंटेन्सिटी असेल. अँड डार्क point will not give complete darkness
darkness. Okay, so interference pattern will not have well defined कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे ब्लॅक आणि व्हाईटच दिसायला पाहिजे. कॉन्ट्रास्ट म्हणजे फरक दिसला पाहिजे डार्क बँडमध्ये आणि ब्राईट बँडमध्ये. सो काय आहे बघा इथे परत एकदा, सोर्सेस शूड हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, आणि जर का त्यांचा ॲम्प्लिट्यूड सेम नसेल तर डार्क पॉईंट शूड हॅव सम इंटेन्सिटी. डार्क पॉईंटला थोडीशी इंटेन्सिटी असेल आणि डार्क पॉईंट विल नॉट बी कम्प्लीट डार्कनेस. तो पूर्णपणे डार्कनेस देणार नाही. सो इंटरफरन्स पॅटर्न विल नॉट हॅव वेल डिफाईन्ड कॉन्ट्रास्ट. म्हणजे डार्क बँड आपल्याला समजणार नाही, फक्त लाईट डीम दिसेल, तिथे लाईट दिसेल आणि डीम दिसेल. सो आपली ही कंडिशन्स आहे की सोर्सेस शूड हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, म्हणजे वेव्स फ्रॉम द सोर्सेस शूड हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. ओके, त्याच्यानंतर 3 झाले आहे आपले. 4 नंबरची कंडिशन्सकडे आपण पाहूया. ठीक आहे ना, 4 नंबरची कंडिशन, सेपरेशन बिटवीन द टू स्लीट मस्ट बी स्मॉल इन कंपॅरिझन टू द डिस्टन्स बिटवीन द प्लेन कंटेनिंग स्लीट अँड ऑब्झर्विंग स्क्रीन. सेपरेशन बिटवीन द टू स्लीट्स मस्ट बी स्मॉल. इथपर्यंतच लक्षात घ्या की जे 2 सोर्सेस आहेत, ज्या 2 सोर्सेस आहेत त्या 2 सोर्सेसमध्ये असणारं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल असलं पाहिजे. जे आपण स्मॉल डीने दाखवलेलं आहे ते स्मॉल असलं पाहिजे. ठीक आहे ना. दिस इज नेसेसरी ॲज ओनली इन केस द विड्थ ऑफ फ्रिंज विल बी सफिशियंटली लार्ज टू बी मेजरेबल. ठीक आहे ना, अँड द फ्रिंज आर वेल सेपरेटेड कॅन बी क्लिअरली सीन. ठीक आहे ना. आता इथे थोडंसं मॅथमॅटिकली जाऊया आपण. ठीक आहे ना, थोडंसं मॅथमॅटिकली जाऊया आणि मग तुम्हाला मी हे लिहून देतो. बघा, काल तुम्हाला आठवत असेल तर बीटाचा फॉर्म्युला तुमचा आला होता लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. बीटा म्हणजे होतं फ्रिंज विड्थ. काय होतं? फ्रिंज विड्थ. ओके, म्हणजे बघा असा हा डार्क बँड असेल आणि याच्या शेजारी ब्राईट बँड असेल. ठीक आहे ना. सो ह्या जो एवढा ब्राईट बँड आहे याची जी विड्थ आहे तिला म्हणतो आपण फ्रिंज विड्थ. जर का समजा या स्मॉल डीची किंमत आपण खूप कमी घेतली, बीटा हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होईल स्मॉल डीला. म्हणजे स्मॉल डी म्हणजे काय? 2 सोर्सेसमध्ये असणारं डिस्टन्स. जर का हे तुम्ही कमी घेतलं तर बँडविड्थ वाढेल, आणि बँडविड्थ वाढेल तर तुम्हाला हा डार्क पट्टा आणि ब्राईट पट्टा यांच्यामध्ये एक स्पेशल सेपरेशन दिसेल. पण इमॅजिन करा की तुम्ही जर का असा याची जी व्हॅल्यू आहे डार्क पॉईंट या 2 सोर्सेसमध्ये डिस्टन्सची ही जर का जास्त घेतली तर काय होईल? तर बीटा कमी होईल. बीटा कमी होईल तर ही लाईन आणि ही लाईन एकदम जवळजवळ दिसेल. सो तुम्हाला कळणार पण नाही की कुठे डार्क बँड आहे कुठे ब्राईट बँड आहे. एकदम जवळ तुम्हाला सगळं दिसून जाईल. सो इंटरफरन्स पॅटर्न समजणारच नाही. ठीक आहे ना, असं मिक्स दिसेल ते. ओके, सो जर का बँडविड्थ जास्त असेल, लक्षात घ्या, बँडविड्थ जर का जास्त असेल तर आपल्याला तिथे इंटरफरन्स पॅटर्न एकदम क्लिअर दिसेल. सो आपण आपला पॉईंट तयार करूया. ठीक आहे ना. आपला पॉईंट कसा असेल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 4 नंबरची कंडिशन आहे. 4 नंबरची कंडिशन, सेपरेशन बिटवीन 2 sources must be very small. ठीक आहे ना. आणि काय एक्सप्लेनेशन होईल याचं? ठीक आहे ना, एकदम एका ओळीतच मी त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. इफ सेपरेशन बिटवीन 2 sources is very small. ठीक है ना. सेपरेशन बिटवीन 2 sources just a second. Separation between 2 sources is very small, then bandwidth
increases, which shows well separated bright and dark bands. ओके, सो एक वेल सेपरेटेड डार्क बँड वेगळा दिसेल, ब्राईट बँड वेगळा दिसेल, डार्क बँड वेगळा दिसेल, ब्राईट बँड वेगळा दिसेल आणि एक इंटरफरन्स पॅटर्न त्याच्यामुळे सस्टेन इंटरफरन्स पॅटर्न तिथे तयार होईल. सो हा होता 4 नंबरचा. पर इथे लगेचच विचार करूया आपण, ठीक आहे ना, इथे लगेचच विचार करूया आपण या ठिकाणी की जर का हा डी जर का मोठा असेल तर, अरे सर हा डी जर मोठा असेल तर हा बीटा पण मोठा होईल. म्हणजे सोर्सेसमधलं डिस्टन्स कमी असायला पाहिजे आणि सोर्सेस आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स जास्त असायला पाहिजे, ठीक आहे ना. सो इथे सेम रिझनसाठी मी एक 5वा पॉईंट लिहितो आहे जो त्याने मिक्स केलेला आहे, 4था आणि 5वा. सो हा असला पाहिजे द डिस्टन्स between source and screen should be large. ओके, फॉर सेम रिझन. ओके, ठीक. ओके, सो हे झाले आपले 5 पॉईंट, पण अजून आहेत आपल्याला शिकण्यासाठी, ठीक आहे ना. सो कोणता आहे नेक्स्ट पॉईंट, चला बघूया. 4 नंबरचा झाला आहे आपला 5 नंबरचा. Two slits should be narrow. If the slits are broad, the distance from the different points along the slit to given point on the screen are significantly different, and therefore the viewers coming through the same slit will interference among themselves and causing blurring of the interference pattern. सर काही समजलं नाही, मला माहिती आहे, मी समजून सांगतो तुम्हाला. बघा, अशी स्लीट आहे, ठीक आहे ना. तर ही स्लीट जर का आपण ब्रॉड घेतली, पहिले तर खूपच बारीक असते स्लीट, म्हणजे ब्लेडने फक्त असं ब्लेडचं पान घ्यायचं आणि अशी फक्त चीर मारायची ती. तर हे सेपरेट नाही दिसत तुम्हाला, इथे फक्त एक छोटीशी बारीक एक स्लीट तयार झालेली असते, तशी स्लीट घ्यायची. जर का आपण अशी ब्रॉड स्लीट घेतली ना, ती इथे हे डिफरंट पॉईंट्स जे आहेत ना, हे अशी वेवफ्रंट येते स्लीटवर आपल्या, ठीक आहे ना. अशी बाहेरून वेवफ्रंट येते, आठवते का नाही आठवते, डबल एकदा सांगतो. S1 S2, तर हे आपले 2 सोर्सेस होते ना, ठीक आहे ना. तर हे स्लीट्स होते ॲक्च्युअली. तर बाहेरून अशी एक वेवफ्रंट येते आपल्या इथे. तर या वेवफ्रंटचे हे सगळेच पॉईंट काय होतात, हे स्लीट तयार झाली बघा इथे, हे स्लीटचे सगळेच पॉईंट तयार होतात, हे सगळेच आपापली वेव्हलेंथ पाठवतात आणि मग यांच्यामध्येच इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो. म्हणजे एकच इंटरफरन्स पॅटर्नचे शेजारी असे शेड्स दिसायला लागतात आपल्याला. सो म्हणजेच तिथं ब्लर तयार होतो, ब्लर फोकस करता तुम्ही मोबाईलमध्ये तशाच पद्धतीचं, ठीक आहे ना. सो मी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून देतो ती नोट्स, ठीक आहे ना, मग आणखी क्लिअर तुम्हाला समजेल, ठीक आहे ना. आपल्यासाठी 6 नंबरचा पॉईंट आहे, ठीक. 6 नंबर, the two slits should be narrow, ठीक आहे ना. सो मी माझ्या स्टाईलमध्ये सांगतोय की if two slits are not narrow, then each broader slit produces different interference pattern which gives blur
इंटरफरन्स पॅटर्न. ओके, अरे दिसलंच नाही वाटते. ठीक आहे बघा, टू स्लिट्स शुड बी नॅरो इफ द टू स्लिट्स आर नॉट नॅरो. जर का ह्या दोन स्लिट नॅरो नसतील, देन इच ब्रॉडर स्लिट प्रोड्यूस डिफरंट इंटरफरन्स पॅटर्न. तर प्रत्येक स्लिट एक वेगवेगळे इंटरफरन्स पॅटर्न बनवेल अँड विच गिव्स द ब्लड इंटरफरन्स पॅटर्न. ठीक आहे ना, लक्षात आलं असेलच तुमच्या. नसेल आलं तर मला तुम्ही फोन करून मेसेज करून विचारू शकता की सर 6 नंबरचा एकदा मला एक्सप्लेन करून सांगा. ठीक आहे, किंवा आपण भेटूच. ठीक आहे ना, एखाद्या संडे गिंडेला आपण पाहूया की आपल्याला क्लास 4मध्ये 5-5 मुलांना बोलवता येईल. तर आपण तशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतच आहोत. ठीक आहे, आता नेक्स्ट द लास्ट, द टू वेव्स शुड बी इन सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. सो ही मी सध्या तुम्हाला समजून सांगत नाही आहे सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, कारण की पोलरायझेशन आता सध्या आपलं कट झालेलं आहे सध्या. पण मात्र आपण जेव्हा रिव्हिजन करू त्यावेळेस मात्र हा पॉईंट मी तुम्हाला नक्की शिकवेल. ठीक आहे ना. सो अशा पद्धतीने आपला हा इंटरफरन्स पॅटर्न स्टडी असण्यासाठी लागणारे ह्या 6 कंडिशन्स आपण स्टडी केलेल्या आहेत. ओके, सो लक्षात आल्या. सो मी आता लिस्ट करतोय कोणकोणते इंटरफरन्स पॅटर्न आपण पाहिले, कोणकोणत्या कंडिशन आहे. 6 कंडिशन्स कोणत्या. नंबर 1, sources should be coherent. ओके, sources should be coherent पहिली. ठीक आहे ना, नसतील तर काय होईल सांगितलं मी. दुसरा, sources should be monochromatic. ठीक आहे ना, सोर्सेस मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होईल हे पण आपण पाहिलं. सोर्सेस शुड बी मोनोक्रोमॅटिक. तिसरा, सोर्सेस should have same amplitude. ठीक है ना. So sources should have same amplitude. सेम ॲम्प्लिट्यूड नसेल तर काय होईल, डार्क बँड पूर्णपणे डार्क दिसणार नाही. सोर्सेस शुड हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. नंबर 4, सोर्सेस शुड क्लोज टू ईच अदर. ठीक आहे ना, ईच अदर. सोर्सेस एकमेकांच्या अगदी क्लोज असले पाहिजे. सोर्सेस शुड बी क्लोज टू ईच अदर, जवळ असले पाहिजे है ना, सेपरेशन त्यांच्यामधलं कमी असलं पाहिजे. ठीक. नंबर 5, डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन शुड बी लार्ज. ठीक है ना. सो डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन शुड बी लार्ज. डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन शुड बी लार्ज. ठीक आहे ना, हे दोन्ही एकच झाले. अँड नंबर 6, स्लिट शुड बी नॅरो. सोर्स शुड बी नॅरो. सो आपण नॅरोवाले 3 घेऊ बघा. सोर्स शुड बी कोरंट, सोर्स शुड बी मोनोक्रोमॅटिक, सोर्स शुड बी नॅरो. सोर्स शुड बी हॅव सेम ॲम्प्लिट्यूड, क्लोज टू इच अदर, आणि सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स लार्ज. या कंडिशन्स आहेत. ह्या 6 कंडिशन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि ह्या 6 कंडिशन तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर की जर का नसेल तर काय होईल, मग सर बोर्डमध्ये एवढं पाठ करायचं आहे, नीटमध्ये काही येतं कायच्यासारखं. सो याच्यामध्ये काही फारसं नीटमध्ये येत नाही. पण बोर्डमध्ये तुम्ही याला पाठ करता करता समजा तुम्ही एखादा पॉईंटनी पाठ करणं विसरले की हे नसेल तर काय होईल, तर लिहून टाकायचं. जर का समजा 2 सोर्सेस असे नसतील तर इंटरफरन्स पॅटर्न स्टेडी राहणार नाही. बस. इफ द सोर्सेस आर नॉट मोनोक्रोमॅटिक द इंटरफरन्स पॅटर्न विल नॉट बी स्टेडी. पण एक्स्ट्रीम कंडिशन्सला ठीक आहे ना, तोपर्यंत अभ्यास करायचा. ठीक. सो टिल देन टेक केअर. लवकरच भेटूया. ठीक आहे ना. एक हंबल रिक्वेस्ट आहे बघा, या कंडिशन्समध्ये, या करोनाच्या कंडिशन्समध्ये अनेक गोष्टी
आम्हाला कठीण जात आहेत, ठीक आहे ना. भाडं भरणं वगैरे वगैरे. 12वीचा वर्ग ही अतिशय कमी आहे, 11वीचा वर्ग अतिशय नवीन आहे, त्यांच्यासोबत आमचं अजून इंटरॅक्शनसुद्धा झालेलं नाही आहे. सो सगळ्यांना एक हंबल रिक्वेस्ट आहे की तुमच्याकडे ज्या फीज आहेत, ठीक आहे ना, सो तुमची कंडिशन लक्षात घेऊ शकतो आम्ही, पण आमची कंडिशन लक्षात घेऊन तुमच्याकडे जी आता उर्वरित फीज आहे ती जमा करावी. तुमचं आणि आमचं नातं काही इतक्या लवकर संपणार नाही आहात. अगदी 1 ऑगस्टपर्यंत आपण लेक्चर्स अभ्यास चालू ठेवणार आहोत. CETच्या मुलांचं CETची डेट येईपर्यंत, म्हणजे काही मुलांची इंजिनिअरिंगला CET चालेल, काही तुम्ही पण नीट देणारे मुलं CET देणारच आहात, फार्मसी आहे, ॲग्रिकल्चरसाठी. तर जोपर्यंत सगळ्या एक्झाम्स तुमच्या होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबतच आहोत, तुमचा सगळा अभ्यास घेणारच आहोत. सो त्यामध्ये शंका ठेवू नका, ठीक आहे ना. तुमचं पूर्ण सिलेबस होईलच, फक्त क्रॅश कोर्स ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये फार तर तुम्हाला एक्झाम घेण्यासाठी जो खर्च लागतो तेवढा फक्त तुम्हाला पे करावा लागेल. बाकी जास्त तुमच्याकडनं ती एक्स्ट्रा फीज आम्ही घेणार नाही आहोत. पण मात्र तुमची साथ आम्ही सोडणार नाही आहोत, तुमचा अभ्यास कंटिन्यू करून घेणार आहोत अगदी चांगला रिझल्ट लागेपर्यंत, ठीक आहे ना. तर त्यामुळे सध्या आम्हाला अतिशय गरज आहे पैशांची. तर तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी फीज जमा करावी, ठीक आहे. तर तुमचं फीज एकदा कंप्लीट करण्याच्या मागे तुम्ही लागावं, ही सगळ्यांना आमची हंबल रिक्वेस्ट आहे. सो टिल देन टेक केअर आणि चांगला अभ्यास करत राहा. बोर्डची एक्झाम कशी होईल काय होईल ते डिपेंड करेल, पण आपला अभ्यास मात्र आपण कंप्लीट करून ठेवूया. ओके, सो टेक केअर, गुड डे.